मंडळी 12 लाखाला फक्त 1 BHK 400 स्क्वेअर फीटचे हडपसरच्या अगदी जवळ ते आपल्याला भेटणार आहे। फक्त आपल्याला एकच काम करायचे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये आपण देणार आहे। यवतच्या जागेबद्दल सुद्धा देणार आहे आणि ती EMI वर कशी काय असणार आहे आणि 2 गुंठ्याबद्दल पण बोलणार आहे। तर त्यासाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची, व्हिडिओ अजिबात सोडायचं नाही, कारण की माहिती फक्त आपल्याला इथंच भेटते। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तोच YouTube चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज। नवीन वर्षामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती। चॅनल जुना आहे, वर्ष नवीन आहे आणि मी कासिम शेख आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देऊन काहीच फायदा होणार नाही, कारण की बरेचसे लोक हा व्हिडिओ संपूर्ण बघणार माहित नाही। पण मी आज जी माहिती देणार आहे, हडपसरच्या अगदी जवळ 12 लाखाचे इंडिपेंडेंट एक स्वतंत्र घर 1000 स्क्वेअर फीटच्या जागेवरती 400 स्क्वेअर फीटचा RC बांधकाम, ही सगळी डिटेल आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण भेटणार आहे। फक्त एकच काम करायचं, पुन्हा एकदा रिपीट करतो, वारंवार सांगत असतो की व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा। कॉल लावायचा तुम्ही प्रयत्न करणार ती कॉल उचलणार नाही, पण तुम्हाला जी माहिती आज मी देणार आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, ती माहिती तुमच्यासाठी खूप गरजेची असणार आहे। तर मंडळी, आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर बघा भरपूर असे व्हिडिओ झाले, 10 लाखाचे, 12 लाखाचे, 20 लाखाचे सुद्धा आणलेले, 30 लाखाचे पण आणलेले। डायरेक्टली काय प्रॉपर्टी मध्ये डायरेक्टली घर वगैरे आपण दाखवत राहतो, प्रॉपर्टीची डिटेल माहिती देत राहतो। पण आज आपल्यासाठी इंडिपेंडेंट रो हाऊस 1000 स्क्वेअर फीटच्या जागेवरती फक्त 12 लाखामध्ये कसं काय भेटणार आहे, तीच माहिती द्यायला मी इथं आलेलं आहे। आणि वर्षाचा पहिला दिवस आहे, स्पेशली तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। पहिला व्हिडिओ वर्षाचा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघायला गेलं। पण मंडळी, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर हे 12 लाखाचे जे घर आहे तर ते जबरदस्त आहे आणि बँक लोनची काही गरज पडणार नाही, व्याज भरायची पण गरज पडणार नाही। आधी तुम्ही काय करा माहिती का, मेन इम्पॉर्टंट जे आहे, जागा बुकिंग करा। जागा ओके, आता जागा कशासाठी बुक करायला पाहिजे सांगा तुम्ही? बरेचसे लोक घाबरतात जागा बुकिंग करायला। अहो, इन्व्हेस्टमेंट मेन इम्पॉर्टंट आपला जो आहे इन्व्हेस्टमेंट, आपण VC लावतो, बँकेमध्ये ठेवतो, डबल होतात का, ट्रिपल होतात का? नाही होतात, वेळ लागतो त्याला। पण आज 43 किलोमीटर यवत मध्ये ही जागा उपलब्ध आहे, ती जागा तुम्ही बुकिंग करू शकतात। बघा, सुलभ हप्ता सुद्धा आहे। जागेचे रेट जे आहे 3,80,000 आहे, 4,80,000 आहे, 5,80,000 मध्ये सुद्धा आपल्याला हे प्लॉट जागा भेटणार आहे। पण मंडळी, बघायला गेलं तर लोक घाबरतात प्लॉट घ्यायला। का घाबरतात? की बरेचसे डेव्हलपर लोकांनी त्यांना फसवलेले आणि आज सुद्धा फसवतात। आपण कुठं जातो, मोठे मोठे बॅनर किंवा बोर्ड वरती लागलेले, ते 50,000चा व्हिडिओ नाही बघितला माझा, तो पण व्हिडिओ गॅलरी मध्ये आहे की 50,000 रुपये गुंठ्याची जागा, तो पण तुम्ही बघू शकता, कदाचित डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता। पण मंडळी, असे बोर्ड वगैरे लागलेले त्याच्यावरती आपण लक्ष देतो, पण एखादा मनुष्य माझ्यासारखा तुमच्यासाठी प्रॉपर्टीची माहिती डायरेक्टली आपल्या या चॅनल वरती घेऊन येतो, तर त्यावेळेस आपण काय बोलतो, काय जागा खरेदी करायला पाहिजे, काय हे नीट सांगत नाही। पण माझे कुठले पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, डिटेल मध्ये तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी त्या व्हिडिओ मध्ये दिलेली असते। मंडळी, इतकंच नाही, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एक घराची बोला, जागेची बोला, म्हणजे रिअल इस्टेटची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी असते। मंडळी, आज हे जे यवतची जी जागा आहे हे पुण्यापासून फक्त 43 किलोमीटर आहे। हडपसर पर्यंत तुम्हाला गर्दी भेटणार आहे, त्याच्या पुढे तुम्हाला गर्दी काही भेटणार नाही। आता बरेचसे लोक म्हणतात खूप लांब होतो, लांब कुठं आहे? मग विचार मनामध्ये येतो की तिकडे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का नाही, ते एक विचार येतो। मग ते बोलतात लय लांब पडते। अहो, लांब कशाला? तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो, बरोबर ना? तर इन्व्हेस्टमेंट जे आहे इथं तुम्ही करू शकता। बरं, इथं जे आहे
तर हे यवत गाव आहे. रेल्वे स्टेशन फक्त 3 ते 4 किलोमीटर बाजूला आहे. हॉटेल्स आहे, ओके, हॉटेल्स आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, मोठमोठे हॉस्पिटल आहे. आता हॉटेलचा का विचार आला की माणसाला सगळ्यात आधी हायवेवरती गेले तर हॉटेल दिसतील, मग जेवणाचं प्लॅनिंग माणूस करतो, बरोबर ना? तर तसं चला मंडळी, मुद्द्यावरती येऊ आपण. जागेबद्दल बोलत होते कारण की दुपारचे 2 वाजता तुमच्यासाठी ही शूटिंग चालू आहे, ओके. आणि बघायला गेलं आज ही जागा जी आहे एवढं कमी रेट का आहे की हे फक्त 2 किलोमीटर आतमध्ये आहे. आता आजूबाजूला काय MIDC परिसर आहे, त्या MIDC परिसरामध्ये मोठमोठ्या फॅक्टरी आहे, कंपन्या आहे, जॉबची काही टेन्शन नाही, कमतरता नाही. बाहेरून लोक येतात, जॉब करतात. आपण बसलं बस पुण्यामध्येच पाहिजे, आम्हाला याच ठिकाणी पाहिजे, तसं करू नका. बरं, इन्व्हेस्टमेंट करा. जागा बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप ग्रुपचा पण लिंक दिलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चला, मेन मुद्दा जो आहे 12 लाखाच्या घराचा प्रश्न होता, बरोबर ना? तो टायटल आपण टाकला होता, तो घर दाखवला, टायटल मध्ये लिहिलं, बरोबर ना? तर मंडळी, हे जे 12 लाखाचे जे घर आहे हे याच जागेवरती भेटणार आहे. आता तुम्हाला जागा जी आहे सिलेक्ट करायला लागणार. 16 एकरचा हा जागेचा प्रोजेक्ट आहे. 16 एकर मध्ये 380 पासून सुरुवात आहे. 380, 480 आणि 580 सुद्धा आहे. तुम्ही कुठला पण प्लॉट बुक करा, त्या हिशोबाने, त्या प्लॉटच्या हिशोबाने तुमच्या घराचे कन्स्ट्रक्शनचे रेट वाढणार आहे. 12 लाखापासून सुरुवात आहे. बरं, लोन तुम्हाला कुठल्याही बँकेचे घ्यायची गरज पडणार नाही, कारण की स्वतः जे डेव्हलपर असणार आहे, बिल्डर असणार आहे, ते स्वतः तुम्हाला लोन देणार आहे 0% व्याजाने. पण तुम्हाला 50% जे आहे घराचं बांधकामाचं ते डाऊन पेमेंट करायला लागणार. म्हणजे 12 मधून 6 तुम्हाला भरायला लागणार आहे. 6 भरले, तुमचं कन्स्ट्रक्शन चालू होणार आहे तुमच्या डोळ्यासमोर, आणि 6 महिन्याच्या आतमध्ये घराची चाबी तुम्हाला. पण त्याच्यामध्ये अजून येतो की साहेब आम्हाला ही टाइल्स नाही पाहिजे, ही फिटिंग नाही पाहिजे, ही असं पाहिजे, तसं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला बिल्डर बरोबर बोलायला लागणार. तुमचे एक्स्ट्रा काम असणार आहे, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यायला लागणार आहे. हे पण व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार कासिम भाऊ तुम्ही 12 लाखामध्ये बोललं, जसं बनवा तसं नाहीये. बिल्डरच्या हिशोबाने बिल्डर तुम्हाला घर बनवून देणार, ओके. बरं, अजून हे होतं की आता इथं का घ्यायचं, इथं एवढं लांब का घ्यायचं? लांब नाहीये म्हणजे. आता मी तुम्हाला बोलत होतो ना की शाळा आहे, कॉलेजेस आहे, हॉस्पिटल आहे, रेल्वे स्टेशन 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर हे फिक्स आहे एकदम. फक्त आपला काम जो आहे लांब पडणार, पोरांची शाळा इकडे येणार, आणि हायवे पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. मंडळी, व्हिडिओ बोलायला गेलं तर आपण 1-1 तास चर्चा करू शकतो, पण एवढा वेळ तुमच्याकडे पण नाही आणि आमच्याकडे पण नाही. तर हे जे प्रॉपर्टीचा जे बोलण्याचा जो कालावधी आहे थोडंसं लांब झाला असेल तर माफ करा. पण इथं थांबणार नाही. अजून एक व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल असणार आहे. आणि जागा अजून एक नवीन प्लॉटिंग आलेली आहे, तुमच्यासाठी आणलेली आहे, ओके. तो पण व्हिडिओ येणार आहे, तो पण व्हिडिओ बघा. मी कासिम शेख पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.